पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभाग मुंबई यांच्यात सामंजस्याचा करार झालाय. कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर आणि बोर्डाचे संचालक पी.एन. जोंगले यांच्या पुढाकाराने या करारावर बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक एन.एन. बडोदे आणि विद्यापीठातर्फे कुलसचिव योगिनी घारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विभागाच्या पुढाकाराने हा करार झालाय. यावेळी प्लेसमेंट विभागाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, डॉक्टर विनायक धुळप, डॉक्टर आर.एस. मेंते, विद्यापीठाचे कायदा अधिकारी ॲडव्होकेट जावेद खैरदी उपस्थित होते. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम कोर्सेस नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम यामध्ये समावेश करून या कोर्सेसच्या संधी विद्यावेतनाचा उपलब्ध करण्यासाठी हा करार झाला. यावेळी बोलताना प्राध्यापक महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पस आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं उच्च शिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगार आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या दृष्टीने विविध उपक्रम विद्यापीठ सतत राबवत आहे. याच अनुषंगाने शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगशी उपरोक्त करार झालाय. या माध्यमातून फेब्रुवारी 2025 मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक एन.एन. बडोदे म्हणाले, पूर्वी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनाच अप्रेंटिसशिप प्रशिक्षण मिळायचं. आता मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारत सरकारद्वारा सर्व पदवीधर आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत अप्रेंटिसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान अप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला विद्यावेतन दिलं जाणार आहे. विद्यावेतनाचा किमान दर 8,000 रुपये प्रति महिना आहे. या विद्यावेतनातील 50% भाग भारत सरकारद्वारा अप्रेंटिसना डीबीटीद्वारा सरळ त्यांच्या खात्यातच जमा केला जातो. सोलापुरातील विद्यार्थ्यांना या सर्वच गोष्टींचा लाभ मिळावा म्हणून हा करार केल्याचं बडोदे यांनी सांगितलं.